हातामध्ये पाण्याची नळी, पाणी शिंपडणं झालं आणि जाण्याची लगबग। गाडीवर बसल्यावर पुन्हा नजर जाते आणि नजर गेल्यानंतर लक्षात येते की ही वायर गुंडाळून ठेवली पाहिजे, लाईट गेली आणि तो क्षण जवळ आला महाराज। हा मृत्यूचा क्षण एवढा भयानक आहे माझ्या मायबापांनो, माझ्या प्रिय सज्जन मायबापांनो। तुम्ही मी आपण सगळे एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहोत। जी श्वास भेटले ना त्या श्वासावर कधी गुमान करू नका, जी वास्तू भेटली त्या वास्तूवर कधी अभिमान करू नका, जी जीवन भेटलं त्या जीवनाचा एक एक श्वास भरोसा मत करो, सांसों की डोरी टूट जाती है, छतें महफूज रहती है, दीवारें टूट जाती है। वरचं छप्पर तसंच राहते पण खालच्या माणसांच्या भिंती कोसळून जातात। माझ्या वाघांनो, माझ्या प्याऱ्यांनो, छतें महफूज रहती है, दीवारें टूट जाती है। प्यास की कीमत पूछनी हो तो उसे जाकर पूछो, जिसकी बादली कुएं में रहती है और ऊपर से रस्सी टूट जाती है। सुखाचे दिवस येतात माणसाच्या जीवनात आणि माणसाला या जगाचा निरोप कधी घ्यावा लागेल हे सांगता येत। अशा काळामध्ये संत म्हणतात हा एक आतमध्ये आलेला श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, त्याचं चिंतन कर गड्या। तो आपला अत्यंत सुंदर परिसर आणि या परिसरामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून संत, सर्व संत आताच्या काळामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परमार्थाचं पद प्राप्त करून देणारे श्री गुरु संत बाळूमामांसारखे महानुभाव संत महात्मे या परिसरामध्ये झाले। आणि या परिसराच्या या विशेषतेने नटलेला आपला सगळा परिसर प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित गायनाचार्य, मृदंगाचार्य, विशेषतः या कीर्तनाची उंची वाढवणारे। मगाशी मला रस्त्यानं कोणीतरी विचारलं की एवढ्या दूर कसे काय आले, म्हटलं जिथे प्रेमाचा पूर असतो तेव्हा किती दूर आणि किती जवळ आहे हे पाहिल्या जात नाही। असे आमचे अत्यंत जीवस्य जीवलग कीर्तनकार, वाणीभूषण, हरिभक्ती परायण आमचे हरी महाराज गोपनर, त्यांच्या प्रेमाने यापूर्वी सुद्धा आलो। श्रोत्यांमध्ये आमचे आदरणीय गाडगे महाराज बसलेले आहेत, आपल्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी बसलेली आहे। गायनाचार्य, मी त्यांच्या गावाला जाऊन आलो, मलवडी ना, अजून नांदल, ते गावाचे नाव विसरलो पण तुमचा आवाज नाही विसरलो। विठ्ठल गोळ गळ्याचे अनेक माणसं असतात, गायक असतात। एका शिष्यानं आपल्या गुरुला विचारलं की उस्ताद जी ये गला यही पर क्यों होता है? तर ते गुरु जो होता तो खूप हुशार होता। त्या गुरुनं सांगितलं की ये गला यहाँ पर इसलिए होता है क्योंकि ये गले के ऊपर दिमाग है और नीचे दिल है। जिसका गाना दिल और दिमाग दोनों के बीच में से आता है वही दिल तक जाकर पहुंचता है। काही माणसं भजन म्हणायला गोड असतात पण भजन संपलं, कीर्तन संपलं की मग आधी आवाज असतो गोड आणि नंतर दिसते खोड। असे अनेक गायक मी बघितले, पण ही जी सगळी मंडळी आहेत अत्यंत सुंदर मंडळी। गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराजांची आमची पहिली भेट आहे वाटते आज। माझा कॅमेरा तसा स्ट्रॉंग आहे। विठ्ठल सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य, श्रोत्यांमध्ये उपस्थित आमचे आदरणीय प्राध्यापक धायगुडे सर, या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमचे चोपदार महाराज आणि विशेषतः हे टाळकरी, हे एवढे खतरनाक आहेत की यांना सांगायच्या आधी 2-2 प्लेट खाली शिल्लक लावायच्या, कारण हे एवढ्या आनंदामध्ये हुरळून आणि अत्यंत तन्मयतेने भगवंताच्या आणि जीवनाचं सौंदर्य याच्यात
धन्य जगी तोची एक. ज्याला इथं नाचता येते, आनंद साजरा करता येतो, तो भाग्यवान आहे. आणि अशी भाग्यवान माणसं जगामध्ये कमी जन्माला येतात. आपलं एक ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, भाग्यवान कोणाला म्हणतात? या जगामध्ये भाग्यवान त्याला म्हणत नाही ज्याच्याकडे खूप पैसा आहे. भाग्यवान त्याला म्हणत नाही ज्याच्या आसपासचे सगळे क्रेडिट कार्ड वाले त्याला विचारतात, साहेब क्रेडिट कार्ड घ्या आमच्या बँकेचे. भाग्यवान त्याला म्हणत नाही ज्याची शेती नजर पुरेपर्यंत वाहत कपणी ही जमीन आहे. भाग्यवान कोणाला म्हणतात? निकटवास बरा संता पायी, निकटवास संता भाग्य तरी नोहे हे धनपुत्र दारा निकटवास बरा संता पायी किंवा संतांची या. हे भाग्यवान माणसं जगामध्ये कमी जन्माला येतात. असे भाग्यवान, खरोखर भाग्यवानच त्यांना म्हटलं पाहिजे. जीवन किती लांब आहे याला महत्व नाही, जीवन किती उंचीचं आहे याला खूप महत्व आहे. प्रिय सज्जन मायबाप, असं अत्यंत कमी कालावधीमध्ये वयाच्या 39व्या वर्षापर्यंत अत्यंत सुंदर जीवन जगलेले, ज्यांचं नाव किरण होतं, पण त्यांचा उजेड, त्यांचा प्रकाश हा आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या सवंगड्यांमध्ये, आपल्या सोबत्यांमध्ये खूप मोठा होता. असे स्वर्गीय किरण प्रकाशराव घोपनर हे वयाच्या 39व्या वर्षी, गेल्या वर्षी 21 जूनला, बरोबर ना, 21 जूनला निघून गेले. कसे निघून गेले याचा पत्ता आपल्या सगळ्यांना आहे. मी मुद्दामून आज अभंग तो निवडलेला आहे. आपण सगळे माणसं देवाच्या या पृथ्वीवरती वेगवेगळे आक्षेप टाकतो. काही झालं नाही किंवा काही झालं की आपण त्याला आपली बुद्धी लावतो. संत महात्मे म्हणाले याचा एक स्पेशल रूल आहे, याचा एक स्वतंत्र नियम आहे. त्या नियमाला कोणी बाध्य नाही. जातस्य ही ध्रुवोर मृत्यू. ध्रुवासारखं अढळ पद जर कोणतं असेल तर जन्माला येणे आहे. आणि जन्माला येणे हे जेवढं अढळ पद आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं घड्याळाचे काटे गोल गोल फिरतात तसं आद्य गुरु शंकराचार्य म्हणाले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे कृपया पाये पाये मुरारे विठ्ठल. जन्माला येणं जेवढं अढळ आहे तेवढंच मृत्यू सुद्धा अढळ आहे. या मृत्यूची या गावा, तुम्ही आणि मी जिथे राहतो त्याला जरी आनंद गाव म्हणत असले तरी एक दिवस आनंद गावातही दुःख येणार आहे. आज सुद्धा आनंद गावाच्या दुःखाचाच प्रसंग आहे. वयाच्या 39व्या वर्षी एवढा मित्रांचा गोतावळा जमा केला. आणि गरिबीमध्ये जगणं खूप कठीण असते महाराज. जो माणूस करोडपत्याच्या घरात जन्माला आला आणि थारमध्ये फिरते ना, त्याच्या थारला महत्त्व नाही. पण जो झोपडीत जन्माला आला आणि त्यानं 55,000ची जुनी टू व्हीलर घेतली, त्याची टू व्हीलर म्हणजे श्रीमंताची फॉर्च्युनर आहे, लक्षात ठेवा. कारण जो मोठ्याच्या घरात जन्माला येतो ना, त्याला संघर्ष करावा लागत नाही. पण जो खडकामध्ये वृक्ष पिंपळाचा उभा राहतो त्याला संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष करून जो उभा राहतो, तो उभा राहिल्यानंतर त्याच्या सावलीत जर 4 लोक बसत असतील तर तो मोठा माणूस आहे.
असा मोठाच माणूस म्हटलं पाहिजे. आमच्या या नगरीमधला वयाच्या 39व्या वर्षी ते निघून गेले ना. आपल्या सगळ्यांची प्रतिक्रिया होती मागच्या वेळेस. आमचा हरी महाराजांचा नेहमी संपर्क राहतो की ही वेळ टळायला पाहिजे होती. किरणचा हा वेळ निघून गेला असता तर चांगलं झालं असतं. ही ज्या दिवशी लोकांच्या मनात भावना येते ना, समजून जा त्या दिवशी आपलं जीवन अजरामर झालं. हे शरीर तर एक दिवस पडणार आहे महाराज. हे पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूताचं शरीर आहे. याला काही काळ मर्यादा आहे. काचाच्या डब्यात ज्यांनी पॅक करून ठेवलं त्यांचं पडलं. ज्यांनी घराच्या वर हेलिपॅड तयार केलं, महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊन गेले, घराच्या वर हेलिपॅड तयार केलं. कशा करता? किती मोठा अटॅक आला तरी लिफ्टमध्ये बसायचं आणि टेरेसवर गेलं की हेलिपॅडवर हेलिकॉप्टरमध्ये बसलं की 25 मिनिटात रशिया अमेरिका कुठेही जाऊ, जोरात जाऊ, 500 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं जाऊ. पण भगवंतानं एक दिवस त्याच्याही जीवनात असा उजाडला, लिफ्टचं बटन दाबण्याकरता 20 सेकंद वेळ सुद्धा त्याला दिला नाही. हे जन्माचं वास्तव आहे. पण जीवन असताना सुद्धा विधाता मृत्यू हो ऐसी हजारों लोग रोते हो, सफल हो जिंदगी सच की कीर्ति घर घर में गाते हो, कहे जनता न जाने दो. माणसाच्या जीवनात दुःखाचा प्रसंग आला आणि माणूस जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असला, 4 लोकांनी जेवणाच्या ताटावर हळहळ व्यक्त केली पाहिजे. कहे जनता न जाने दो, उसी जाने में हासिल है, सफल हो जिंदगी सच की कीर्ति घर घर में गाते हो, विधाता मृत्यू हो ऐसी. असं मरण आलं पाहिजे. आणि हे मरण ज्याच्या वाट्याला येते त्याचं शरीर जरी सरणावर चेतनांना दिसत असेल तरी त्याचं शरीर जळते, पण त्याची कीर्ती जाळण्याची ताकद कुणामध्ये नसते. सुद्धा जे उरते उत्तमची उरे कीर्ती मागे, ती कीर्ती आहे. आणि ती कीर्ती कमावणं एवढं सोपं नाही आहे. 3 प्रकारचे जीव जगामध्ये जन्माला येतात. तुम्ही मी आपण सगळे या 3 प्रकारामध्ये आहोत. सत्व रज आणि तम हा त्याच्या स्वभावाचा गुण. त्याच्या जीवनाचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा 3 प्रकारे. काही माणसं मेल्यानंतर जळतात, काही माणसं जिवंत असतानाच जळतात. सुभाषितकार म्हणतात, कुग्रामवास कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोध मुकीचे भार्या, पुत्रस्य मूर्खा विधवाच कन्या, विनाग्निना षट प्रदहंती कायम. ह्या 6 गोष्टी ज्या जीवनात आहेत तो जिवंतपणी जळते, मेल्यावर जाळायचं काम नाही त्याला. पहिलं कोणतं? कुग्रामवास. फ्लॅट छोटासा असला तर चालते पण चांगल्या गल्लीत पाहिजे. नाहीतर आपण देवपूजेचं ताट पुढे करावून वरच्यानं कचरा टाकावं वरच्या मजल्याहून. जीवनात दुःखाशिवाय काही नाही. कुग्रामवास. चुकीच्या गावामध्ये राहू नये. कुलहीन सेवा. खूप सेवा केली पाहिजे संतांची, पण जे कुलहीन माणसाची सेवा करतात
काही लोकांना सवय असते कोणाच्याही पाया पडायचं. पाया लागायच्या अगोदर पायाचं खाली पाय आहेत का जनावराचे खुरं आहेत तरच पाया लागायचं. विठ्ठल कुलहीन सेवा. कुलहीन माणूस आहे म्हणजे विचारापासून दूर गेलेला माणूस आहे. त्याची सेवा करणे म्हणजे जिवंतपणी जळणे. कुलहीन सेवा कुभोजनम. चुकीचं अन्न खाणं जिवंतपणी जळणं. आजकाल लोकांना निसर्गात फिरणारे प्राणी सुद्धा सहन होत नाही आहेत. बाकीचा विस्तार करणं गरजेचं नाही. तुम्ही सुज्ञा. विठ्ठल कुभोजनम. चुकीचा आहार घेतला त्याचा मनावर परिणाम होतो. युक्त आहार विहारस्य भगवद्गीता सांगते. आपला आहार जे अन्नद्रव्य पोटामध्ये टाकतो जेवण घेतो ते पद्धतशीर पाहिजे. हे आताची जी तरुण पिढी सगळी तुम्हाला संस्कारापासून दूर चाललेली दिसते. आम्हाला अनेक लोक भेटतात. मला विद्यापीठातले कुलगुरू कुलगुरू प्राध्यापक डॉक्टरेट लोक विचारतात माणसं एवढे बिघडले का. त्याला दोनच कारण आहेत. डोळ्यातून जे अन्न आतमध्ये चाललं ते चुकीचं आहे आणि तोंडातून आतमध्ये चाललेलं अन्नही चुकीचं आहे. दिवस निघाला की प्रभाते कर मोबाईलम दर्शनम. दिवस निघाला की माणसाच्या हातात मोबाईल आहे. संध्याकाळ झाली की मोबाईल आहे. मला महाराज 11 लाख लोक फॉलो करतात. किती? 11 लाख. पण माझा मोबाईल 700 रुपयावाला आहे. 700 रुपयावाला. दुसरा मोबाईलच नाही माझ्याकडे. मला एक जण म्हणे पैसे कमी पडले का तारखाईचे. म्हटलं पैसे जास्त आहेत पण 25,000चा मोबाईल जर 25 करोडो देऊन सुद्धा जे शरीर भेटत नाही त्याचं नुकसान करत असेल तर तो वापरला नाही पाहिजे. विठ्ठल कुभोजनम. जेवण नुसतं तोंडातून आत जात नाही डोळ्यातून सुद्धा आतमध्ये जाते. तो डोळ्यातून आतमध्ये चाललेला आहार जर चुकीचा असेल जीवन व्यर्थ आहे. 12 वर्षाचं पोरग हातामध्ये टाळ घेऊन नाचायला पाहिजे ते गल्लीमध्ये नाचायला लागलेलं आहे. हे जे लेकरं उभे आहेत ना सगळे माझे भाऊ छोटे छोटे हे जे पोरं आहेत यांचे आई वडील जिथं कुठं असतील त्यांनी 5,000 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर वर लिहा खाली मी सही करतो. जन्मभर हे लेकरं तुमची मान खाली घातलेतील असं कृत्य करणार नाही का. कारण ज्या वयात त्यांना चुकीचं पाव त्या वयात तो चांगलं पाहतोय आणि चांगलं ऐकतो आहे. कुभोजनम. चुकीचं अन्न खाल्लं काय होते. मी अंधेरीला कीर्तनाला गेलो. 4 लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाच्या फ्लॅटवर मलबार हिलमध्ये नेलं त्यानं आणि तिथं जाऊन दोघा नवरा बायको असे समोर बसले सोफ्यावर. मला म्हणे महाराज आमचं सगळं बरोबर आहे फक्त एक प्रॉब्लेम आहे. जेवणाचा वेळ झाला. जेवणाचं ताट पोराला वाढलं. जेवण चालू असताना जरी डीजेचा आवाज त्याच्या कानावर आला ना तर ते ताट झाकून ठेवते. बस स्टँडवर जाते. बँड बाजाच्या पुढे उभं राहते आणि हात वर करून डान्स करते. हे असं का करत असेल. मी खूप विचार केला. त्याला म्हटलं तिला म्हटलं त्याच्या आईला हा पोटात असताना तुम्ही काय करत होते. म्हणे काही नाही याचे बाबा ऑफिसला जायचे IT ऑफिसला. मी एकटीच राहायची. मग दिवसभर टीव्हीचं रिमोट हातात घ्यायची. टीव्हीन मी मीन टीव्ही टीव्हीन मी मीन टीव्ही टीव्हीन मी मीन टीव्ही. म्हटलं टीव्हीवर डोळ्यातनं काय पाहायच्या. म्हणे चित्रहारण छाया घेत. म्हटलं त्याचाच महाप्रसाद भेटला तुले. दुसरं काय आहे महाराज. डोळ्यानं जर वाईट पाहिलं त्याचा परिणाम नुसतं डोळ्यावर होत नाही आपल्या शरीरावर विचारावर होतो. म्हणून तर संत सांगायला लागले हाय मुह का भूषण यही सत ज्ञान जग को बोलना. है नेत्र का भूषण यही गुरु चरण देख कर डोलना. है हाथ का भूषण यही रहना जगत में लीन से. है देह का भूषण यही उपकार करना दीन से. हे सगळं जे भेटलेलं आहे ते चुकीच्या आहारा करता नाही. ते चुकीचा आहार जर घेतला जीवन व्यर्थ झालं. चला पुढे. कुभोजनम. 3 गोष्टीनं माणूस जिवंतपणी जडतो. 4थी गोष्ट क्रोध. मुखीच भार्या. ते भार्या जर बरोबर असली तर ठीक आहे नाही तर भार्याच आहे ते. विठ्ठल एक पोळी कमी लाटणारी असली तर चालते स्वतः लाटायची
पण तिचं तोंड योग्य वेळी बंद पाहिजे. तिच्या तोंडाला जर फेविकॉल आणायची गरज पडत असेल तर मग आपल्या जीवनामध्ये जिवंतपणे जळावं लागते. क्रोध मुखीच भार्या पुत्रस्य मूर्खा. ज्याचं पोरग मूर्ख आहे, खूप इस्टेट कमावली बापानं, पण पोरग बापानं 3 कोटी रुपयाची इस्टेट कमावली, पण पोरगा दररोज संध्याकाळी मायला सांगते माझी भाजी करू नको, फक्त पोळ्या बनव, पेपरात गुंडाळून ठेव, जेवायला मी चाललो धाब्यावर. समजून जायचं आपले संस्कार बसले धाब्यावर. विठ्ठल पुत्रस्य मूर्खा आणि विधवाच कन्या. ज्या बापाच्या घरामध्ये विधवा झालेली मुलगी आहे तो रात्रंदिवस जळतो. ह्या 6 गोष्टी असणारे माणसं जिवंतपणी जळतात. दुसऱ्या प्रकारातले माणसं मेले की लोक त्यांना उचलतात आणि सरणावर नेऊन ठेवतात. सगळेजण आपापली विधी करतात, त्याला उलट्या हातानं पाणी पाजतात, त्याचा शिधा लोटतात, त्याच्या पोराला बोलावतात, त्याच्या हातात अग्निकाष्ट देतात आणि त्याला पेटवतात. चला पुढे. पहिला माणूस जिवंतपणी जळतो, दुसरा माणूस मेल्यावर जळतो. पण तिसऱ्या प्रकारातले माणसं असतात जी जिवंतपणीही जळत नाहीत, मेल्यावर सरणावर ठेवल्यावरही जळत नाहीत. जळतो तो त्यांचा देह आणि पाठीमागे उरते कीर्ती. असा कीर्ती वयाच्या 39व्या वर्षी सोडून जाणारा स्वर्गीय किरण गोपनर महाराज या महाराज कुटुंबामधलं एक व्यक्ती, तरुण मुलगा हा आपल्यामध्ये आहे. आपण त्या अर्थाने भाग्यवान. विठ्ठल मला माहीत आहे व्यवहाराची दुःख आहेत, त्यांच्या पाठीमागे परिवार आहे, त्यांच्या वडिलांच्या मागे, पत्नीच्या मागे आणि 2 छोटे छोटे मुलं आहेत. जीवनामध्ये हा जो प्रसंग असतो हा खूप नाजूक आहे महाराज. झाड एक वेळा तुटून गेलं की पुन्हा त्या झाडाची सावली तशी मिळत नाही. दुसरे झाडं लावता येतील, दुसरी सावली घेता येईल, पण त्याची जी सावली असते ती सावली पुन्हा मिळत नाही. या अर्थाने या संपूर्ण गोपनर परिवाराची खूप मोठी क्षिती झाली, नुकसान झालं, हानी झाली. आणि ही हानी प्रत्येक परिवाराची होणार आहे. जाण्याचा तुमचा आणि माझा वेळ वेगळा असेल, काळ वेगवेगळा असेल. एका महाराजाकडे एक शिष्य गेला आणि त्यानं विचारलं की माझ्या घरात 5 वर्षाचं पोरगं होतं, एवढं गोंडस होतं, एवढं गोंडस होतं, एवढं सुंदर होतं की त्याला पाहता पाहता आमचा दिवस सरायचा. ते पोरगं अचानक आजारी पडलं, ताप आला, त्याला निघून गेलं. महाराज, त्या पोरानं कोणतं पाप केलं होतं? तुमच्या आणि माझ्या मनात दररोज हे प्रश्न निर्माण होता. हजारो लाखो माणसं आम्हाला विचारतात, आम्ही जीवनभर चांगलं वागलो, आमच्यासोबत असं का झालं? उत्तर आहे का? तो बाप म्हणाला 5 वर्षाचं निरागस पोरगं, त्याला पाहून आम्ही सुद्धा रडताना हसायचो, एवढं सुंदर पोरगं का निघून गेलं? त्यांचा शिष्य होता तो. महाराजांनी त्याला जवळ बोलावलं प्रश्न विचारणाऱ्याला आणि हातामध्ये एका ग्लासमध्ये पाणी घेतलं, त्याला पुढे मातीवर नेलं, मातीवर पाणी टाकलं. कोरडी माती होती म्हणून पाणी टाकल्याबरोबर त्या जमिनीमध्ये मुरलं. पुन्हा थोडेसे 2 पावलं समोर सरकले, पुन्हा पाणी टाकलं त्याच ठिकाणी. ते पाणी थोडा वेळ थांबलं, नंतर पुन्हा मुरलं. पुन्हा त्याच ठिकाणी पाणी टाकलं, ते थोडा वेळ थांबलं, नंतर मुरलं. तो म्हणे महाराज, मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि तुम्ही हे काय प्रयोग करत आहात? महाराज म्हणाले तुझं उत्तर याच्यातच आहे बाबा. या पृथ्वीवर जो जीव येतो त्या प्रत्येकाचं हे ठरलेलं आहे. पहिलं पाणी टाकल्याबरोबर विरघळलं, मुरलं. जीव काही असे जन्माला येतात, ते जन्माला येतात आणि लगेच निघून जातात. काही थोडा वेळ थांबतात, काही निघून जातात. पण तुम्ही त्या मातीवर मरेपर्यंत पाणी टाकत राहा, ते पाणी मरेपर्यंत आटत राहील. तसा या मृत्यू लोकात जो जो जन्माला येईल तो निघून गेल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही आणि मी ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे, जीवन लोक नाही. विठ्ठल तो यहाँ मुसाफिर है, ये सराय पानी है, 4 रोज की मेहमान तेरी जिंदगानी है, हद न हो या हाला हो सबको लौट जाना है।
तुम्ही आणि मी सगळ्या जणांना एक दिवस जायचं आणि एका ठिकाणी थांबायचं आहे आणि ते थांबण्याचं ठिकाण सगळ्यांचं ठरलेलं आहे. अपने खातिर महल बनाया आप ही जार जंगल सोया घास फूस की लकड़ी जलती वैसा जलता तू ही. तुम्हाला आणि मला सगळ्यांना जायचं आहे आणि एक दिवस तो जीवनामध्ये येतो. त्याच्या आधी जीवनात काय करायचं आहे हे आजच्या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल महाराज म्हणाले जीवन संपण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आणि ती जी गोष्ट तुम्हाला करायचं आहे त्या गोष्टीमध्ये तुमच्या पदरचं काही करण्याची गरज नाही. काही वेगळ्या विद्वत्तीची गरज नाही, तपाची गरज नाही, सत्वाची गरज नाही, तत्वाची गरज. एकच गोष्ट करायची आहे. शरणम मा व्रज. मी जिथे उभा आहो तिथे येऊन तुम्हाला शरण जायचं आहे आणि असा जगाच्या पाठीवर शरण जाण्याकरता एकच अधिष्ठाता आहे, एकच ठिकाण आहे, एकाच व्यासपीठावर उपस्थित असणारा या जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. त्या परमात्म्याला शरण जाण्याकरता या मृत्यू लोकामध्ये, या बाजारामध्ये, या संसारामध्ये आलेल्या सगळ्या लोकांना महाराज सांगतात तुम्ही एक काम करा. ते काम जीवनातल्या सगळ्या कामापेक्षा अर्जंट आहे. जसं सुभाषितकार म्हणतात 100 कामं असतील तरी एक काम करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरित कोटी विहाय दान्तव्यम कोटी त्यक्ता हरी भजेत. 100 काम आहेत तरी आंघोळ केली पाहिजे, 1000 काम आहेत तरी दान केलं पाहिजे, कोटी काम आहेत तरी संतांना भजलं पाहिजे आणि 10 कोटी काम आहेत तरी भगवंताचं नाव घेतलं पाहिजे आणि 11 कोटी काम आहेत तरी एक काम केलं पाहिजे. कोणतं? पहिल्या चरणात.
मृत्यूच्या गावाया, या जन्माला आल्यानंतर मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आलिया संसारा, किंवा काही ठिकाणी मध्ये पाठभेद आल्यानो संसारा. इथं जे जे कोणी आले ते आल्याचं निमित्तच ते आहे. तुम्हाला मला जे जीवन प्राप्त झालं त्याचं एकच निमित्त आहे, फक्त भगवंताच्या शरणामध्ये जाणे, भगवंताचं चिंतन करणे. मग महाराज आम्ही हे जे उपद्व्याप करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, हे तर चिमण्याही करतात. 4 दाणे दिसले की 2 उचलायचे, एक घरट्यामध्ये असणाऱ्या पिल्लाला खाऊ घालायचा, एक स्वतः खायचा आणि एक बँकेत जमा करायचा. हे बँकेत जमा करायची स्कीम आपणच नाही, सगळेच करतात. या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आणि मी जीव म्हणून मनुष्य मात्र जे आलेले आहेत, याचं मात्र एकच उद्देश आहे. ज्ञानोबा काय गोड बोलले का, षडस खा परी वाढिले, वाढोनी चोटा ठेविले, ते सुनियाची उपेगाले जिया. सगळी ज्ञानेश्वरी वाचल्यावर मला एक जण म्हणे, तुम्हाला यातलं नेमकं काय आवडते? म्हटलं ह्या 5 ओव्या. का, षडस खा परी वाढिले. माऊली म्हणतात ताट पंचपक्वान्नाचं आहे बाबा, पण ते सजवलेलं ताट देवाच्या पुढे ठेवलं तर त्याचा प्रसाद बनते. तुम्हाला मला सगळ्यांना अवयव सारखे, जीवन सारखं, जीवनमान सारखं, पण हे जीवनाचं ताट भगवंताकडे नेलं नाही, तिथं ठेवलं नाही प्रसाद, अध्यात्माशिवाय माणसाच्या अस्तित्वाला चव येत नाही. विठ्ठल माऊली म्हणतात मोराला 100 पिस आहेत. पुढच्या ओवीत मोरांगी असे 100 पिस आहेत, 1000 पिस आहेत, प्रत्येकाला डोळा, पण नाही पाहता येत ना रस्ता. माणसाकडे हजारो गोष्टी आहेत, पण एक भगवान परमात्म्याची शरणागती नसेल, नाही ना जीवनामध्ये उद्धार. माणसाकडे 1000 कला आहेत, पण एक विनम्रता, जीवनामध्ये काही प्राप्त होणार नाही. अनेक उदाहरणं दिले माऊलींनी. पै हिवराची सावली, माऊली म्हणतात हिवराच्या झाडाला सावली आहे, पण चांगला माणूस नाही बसत ना हिवराच्या झाडाखाली, तो बसण्याकरता आंब्याचं झाड पाहतो. मोराला पिस अनेक, पण डोळ्याशिवाय त्याला रस्ता दिसत नाही. तसं सगळं 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 मिळवलं, पण भगवान परमात्म्याच्या भजनाची आवड असण्याकरता हे जीवन आहे. आणि हे ज्ञान नाही कुठे. या जगामध्ये ज्ञान 2 प्रकारचं आहे महाराज. किती प्रकारचं? 2 प्रकारचं. एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. हे परोक्ष ज्ञान मिळवणं सोपं आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, कारपेंटर, ड्रायव्हर, एजंट, बिजंट, हे सगळं बनणं परोक्ष ज्ञानामध्ये आहे. एक जण मला म्हणे एवढ्या डिग्र्या घेऊन कीर्तन काऊन करता? म्हटलं या सगळ्या डिग्रीपेक्षा कीर्तन वरचं आहे म्हणून, असाच अर्थ आहे त्याचा. हे सगळ्या ज्या डिग्र्या मिळवणं आहेत हे सोपं आहे. मी टी व्हीवर सुद्धा बोललो, ते मला म्हणाले हे डिग्र्या, एवढ्या डिग्र्या असून तुम्ही प्राध्यापक नाही झाले आणि कीर्तनकार काऊन झाले? याचं उत्तर एकच आहे, या जीवनात आल्यानंतर एकच पदवी घ्यायची सांगितली महाराजांनी, आयुष्याच्या साधने. एक कुलगुरूपेक्षा वरची पदवी. विठ्ठल या सगळ्या डिग्र्या ज्या संतांपुढे फेल आहेत ना,
ते संत म्हणतात जीवन एकाच डिग्रीसाठी भेटलं, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद शब्दात किती शब्द महाराज? एकच आहे काय? सच्चिदानंद. बरं, पुढच्या वर्षी येईन तिथं. सच्चिदानंद, सच्चिद आणि आनंद, हे तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याच्याकरता जीवन भेटलेलं आहे. हे जे भेटतात आणि रडतात आणि सांगतात ना महाराज आयुष्यात दुःख आहे, समजून घ्यायचं हा मिरचीच्या बाजारात गेला आणि साखर विकत आणायला पाहतोय. हे जीवनामध्ये दुःख त्यांना प्राप्त होते ज्यांना जीवन कशासाठी आहे हे समजलेलं नाही आहे. सच्चिद आनंद स्वरूप असणाऱ्या भगवंताचं ज्ञान झालं की अपरोक्ष ज्ञानापर्यंत जीव जाते. तिथपर्यंत मी तुम्हाला नेणार नाही, नाही तर तुम्ही फुलं टाकायच्या आधी झोपा. आणि विठ्ठल जीवनाचा उद्देश भजन करणे, जीवनाचा उद्देश भगवंताला शरण जाणे. का त्याला शरण जायचं आहे? त्याला प्रश्न विचारू आपण. बाकीच्यांना शरण जाऊन जमत नाही. मतदारसंघातले खासदार महोदय पाहायचे, त्यांना शरण जायचं. कार्यकाळ संपला की गडबड होते. विठ्ठल मुख्यमंत्री पाहायचे राज्याचे, मग तेच गुवाहाटीला फिरायला गेले की आपण काय करायचं? विठ्ठल हिंद केसरी पाहायचे. तुमच्याच भागात एका हिंद केसरीला मी भेटायला गेलो. हिंद केसरी होते म्हणे जुन्या काळात. मला वाटलं हिंद केसरी म्हणजे मी तर आपलं काष्टा बिष्टा व्यवस्थित करून म्हटलं पैलवान कसाही मारू शकते. तिथं गेलो तर ते उठायची तयारी नाही त्यांची. दोघं जण आले, दोघांनी एकाने डावा हात पकडला, एकाने उजवा हात उभं केलं. म्हटलं कसं काय? म्हणे एका काळात होते. पैलवानाला शरण गेले त्याची शक्ती काही काळानं संपणार आहे. नेत्याला शरण गेले त्याचा काळ बदलणार आहे. या जगात पैशावाल्यांना, सत्ताधीशाला शरण गेले तो काही काळानं बेमान होणार आहे. पण या जगामध्ये असा एक परमात्मा आहे, 28 युगापासून त्याच्या विटेजवळ जो आला त्याच्या घराची वीट सुद्धा त्यानं तेडी होऊ दिली नाही. त्याला भगवंत विठ्ठल. अरे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांसारखे महात्मे, ज्ञानेश्वरी वाचली की समजेन भाऊसाहेब तुम्हाला. 50 PhD वाल्यांना 50 PhD एकाच ओवीत फेल आहेत. एकाच शब्दात एक शब्द नाही समजत. एक शब्द ज्ञानेश्वरीची एक ओवी का भूमीचे मार्दव झाले शब्द. हे मार्दव शब्द जगाच्या पाठीवर माऊलीनं जन्माला घातला. आपण लोकांना जन्माला घातलेले शब्द वापरतो, ते शब्द जन्माला घालतात म्हणून त्यांना माऊली म्हणतात. विठ्ठल गेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख, खालचे वरचे टेकड्यावरचे डाबरीतले गावाबाहेरचे उसाच्या कारखान्याजवळचे सगळे 18 पगड जातीचे लोक एका रस्त्यामध्ये लावले त्यांनी. तो रस्ता एक सांगितला, त्याचं नाव पंढरपूर. का? माऊली सारख्यांना माहीत होतं शरण जाण्यासारखं एकच व्यासपीठ आहे, शरण जाण्यासारखा एकच भगवान परमात्मा आहे. बाकीच्यांना शरण जाऊन काही फायदा होत नाही. शास्त्रामध्ये याचा निवाळा आला बरं का हरी महाराज. शास्त्रामध्ये याचा निवाळा आला. कोणाकोणाच्या मागं राहून कोणाकोणाच्या मागं राहू नये. पार्श्वम गच्छयती गच्छयती गच्छयती, त्यांच्या मागं जा म्हणतं. आणि दुसरं न पार्श्वम गच्छयो, त्याच्या मागं जाऊ नका. गाढवाच्या मागं उभे राहिले काय होईल? लाता बसतील आणि तोंडातून रक्त येईल. पण शहाण्या माणसाच्या मागं उभे राहाल तुम्ही, काही न करता सुद्धा त्याचा इंटरव्ह्यू घेतला की जी मराठीवर दिसान. विठ्ठल ज्ञानी पुरुष सांगतात की आम्ही एका मार्गाने चाललो भगवान परमात्म्याकडे, तुम्ही आमच्या मागं राहा. शरण जाण्यासारखा तो आहे. पण शरण जाण्याकरता 2-3 गोष्टी लागतात. शरण जा उदार, एवढ्यावरच बोलायचं आपल्याला 2 शब्दांवर. बाकीचं पुढच्या जन्मात पाहू. विठ्ठल पण शरण जाण्याकरता 2-3 गोष्टी पाहिजेत महाराज. 2-3 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट, स्वतःचं अस्तित्व डिलीट करावं लागते, स्वतःला विसरून जावं लागते. हनुमानजी लंकेमध्ये गेले तेव्हा सगळ्या प्रकार घडल्यानंतर त्यांना ओळख विचारली. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ, ओळख सांगा तुमची.
आणि मग हनुमानजीनं ओळख सांगितली. पहिली ओळख त्यांनी सांगायला पाहिजे होती. कोणती? मी KG1ला असताना सूर्य गिळला होता. हे आपले जाते ना जॉनी जॉनी यस पप्पा, त्या वयामध्ये सूर्य गिळला होता. हा, धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी बालपणी गेला अशी. हां, आपले वॉटर बॅग घेऊन जाते, ते सूर्य घेऊन येत होतं इकडे. ती ओळख सांगायला पाहिजे होती, सांगितली नाही. दुसरी ओळख, ना भागता फिरता ना कूदता गिरता, नाही किसी के संग खेल खेलता, सुन माता अंजनी ध्यान से, तेरा लल्ला अखाड़े में दंड फेरता, राम ही शिक्षा राम ही दीक्षा, राम ही फल है राम प्रतीक्षा, राम ही शिक्षा राम ही दीक्षा, राम ही फल है राम प्रतीक्षा. हे सगळ्या ओळखा सोडून दिल्या. दंड फेरण्याची पैलवान म्हणून ओळख सांगितली नाही. लहानपणी सूर्य गिळण्याची सांगितली नाही. अंजनी मातेचा पोरगाव सांगितली नाही. पवन सुताव सांगितली नाही. ओळख एकच सांगितली, भल्या माणसा माझ्या नादी लागू नको. तू माझी शेपटी पेटवायला गेला तर तुझी लंका पेटली. ज्याचं व्हिजिटिंग कार्ड एवढं खतरनाक आहे, त्याचा मालक किती खतरनाक असेल. विठ्ठल एकच ओळख सांगितली, मी कोणाचा आहो? रामदूत अतिबल, मी राम प्रभूंचा दूत आहो. एकच ओळख आहे, एकच ओळख आहे. आणि ती ओळख सांगितली शरण जाणाऱ्याने, भगवान परमात्म्याच्या रस्त्याने जाणाऱ्याने स्वतःची ओळख जास्त सांगू नये. कारण ती ओळख जेव्हा तो जास्त सांगतो तेव्हा मालकाची ओळख विसरून जाते. हात जोडले हनुमंतरायांनी, हात जोडून म्हणतात, एक काम करा, अजूनही वेळ गेली नाही, अजूनही वेळ गेली नाही. माझा मालक एवढा उदार आहे, शेवटच्या क्षणाला, शेवटचा एक राऊंड काउंटिंग असताना सुद्धा तुमची सीट अनपोच करू शकते. एवढा उदार आहे. फक्त तुम्ही एक काम करा. समजलं त्यांना, धन्यवाद. बाकीचे कार्टून पायात जा पोट्टे संघ. विठ्ठल तुम्हाला एकच काम करायचं आहे. कोणतं? शरण जायचं आहे. शरण जा उदारा, तो उदार आहे. आणि त्याचं उदारत्व जे आहे ना, ते उधार नाही आहे, उदार आहे. उदार मराठी मोठी सुंदर आहे. त्याले जर गायन करणाऱ्यानं, बोलणाऱ्यानं एखादा धन, एखादा उकार आणि एखादा काना लावला, सगळं बदलून जाते. तो सोडून बाकी जगातले सगळे उधारवाले आहेत. पुढच्या हप्त्यात पाहू. तो एकच आहे, उदार. उदर या शब्दाचं व्यापकत्व उदारमध्ये आहे. तो पोटात असलेलं सगळं देतो. पोट भरण्याची ताकद जगात कुठे नाही, पण पोट भरून समाधान देतो तो पांडुरंग. विठ्ठल शरण जा उदारा. स्वतःची ओळख लपवली. आणि ओळख लपवल्यानंतर सुद्धा प्राइज डिस्ट्रीब्युशनचा सेरेमनी सुरू झाला. ती स्पर्धा झाली की बक्षिसं देतात, निवडणूक झाली की पद देतात, कीर्तन झालं की धन्यवाद. विठ्ठल हे सगळं देण्याचा कार्यक्रम आला. तेव्हा सुद्धा काही सुरुवातीला प्रसिद्ध होण्याच्या अगोदर म्हणतात, मी सेवक आहो, मी सेवक आहो. एक वेळ प्रसिद्ध झाले की मग ते म्हणतात, आपले सेवक कुठं आहेत रे? तसं नाही. सगळी लंका व्यवस्थित केलं, मिशन फत्य झालं. मिशन कंप्लीट झाल्यावर सगळेले खाते वाटप झाला, कॅबिनेट बिबिनेट सगळं झालं. मेन माणूस जो होता त्यालाच काही भेटलं नाही. मग एक दोघं जण होते, आमच्या भाऊनं लय मेहनत केली, गल्ली गल्लीनं फिरले, त्याच्यावर तुमचं ध्यान नाही. मग त्यांना बोलावण्यात आलं. बोलावण्यात आल्यानंतर सुद्धा हात जोडून सीता माताला की वालीन सीता माता म्हणते, देण्याकरता कोणतं खातं उरलं नाही, ठीक आहे, आपण नवीन खातं तयार करू. गळ्यातली माळ काढली दिली, ती दिल्याबरोबर फोडली. दुसरा म्हणे, मी तर पहिलेच म्हणू, हा आपला कार्यकर्ता व्हायच्या लायकीचा नाही, हा आपल्या कामात पडणार नाही. तुम्ही त्याला मोत्याची माळ दिली आणि तो फोडून पाहतो आहे. तेव्हा सीता मातेनं संस्कृतमध्ये प्रश्न विचारला. जे हिंदू धर्मावर प्रश्न उपस्थित करतात ना, ते आमच्या पुढे आणत जा तुम्ही.
जे म्हणते माकड असं काय करू शकते, त्याला म्हणा माकड तुझे बापदादे असतील, हनुमंतराय त्याच्या काही पलीकडचे होते. तुम्ही इतिहास चाळून बघा जरा. माकडाला एकच भाषा येते महाराज. आमच्याकडचे माकड हुप म्हणते, हुप. तुमच्या इकडचे हुप. एक तर हुप नाही तर चूप. विठाल अरे हनुमंतराय जर माकड असते, सीता मातेनं संस्कृत मधून प्रश्न विचारला, किम रत्नम न जानते हनुमता. हनुमंता, मी तुम्हाला मोत्याची माळ दिली, तुम्ही फोडून पाहता याच्यात काय आहे, तर तुम्हाला रत्नाची ओळख नाही का. जगाच्या पाठीवरचं एक नंबरचं स्टेटमेंट आहे. जीवनात एवढं वाक्य जर समजलं तरी जीवन धन्य होते बरं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल अंडरलाईन, पॉइंट नोटेड इन युअर हार्ट डायरी. हृदयावर लिहून घ्या. तुम्हाला या रत्नाच्या आतमध्ये फोडून फोडून पाहता रत्नाची किंमत माहीत नाही. हनुमंतराय म्हणतात, मला जगातले सगळे रत्न माहीत आहेत माते, पण राम रत्नमहम जानते न जानते रत्न अन्यथा. मला जगाच्या पाठीवरच्या सगळ्या रत्नाची ओळख आहे, पण मला हे माहीत आहे कोहिनूर करोडो भेटतील, पण जगाच्या पाठीवर क्वालिटीचं रत्न एकच आहे, ज्याच्या शरणात मी आहो, त्यांचं नाव राम प्रभू आहे. विठ्ठल शरण उदारा पांडुरंगा. का त्याला शरण गेल्यानंतर तुमची ओळख पुसल्या जाते, त्याची ओळख तुमची ओळख होते. अजून पुढे जाऊन सांगू, राम प्रभूचं मंदिर नाहीत बांधतील ग्रामपंचायतवाले, पण हनुमंतरायाचं मंदिर बांधल्याशी ग्रामपंचायत कार्यालय मग होते, पहिले हनुमंतरायाचं कार्यालय होते. याला म्हणतात शरण जा उदारा. त्याला जर तुम्ही शरण गेले तर उदार असणारा भगवंत स्वतःपेक्षा जास्त देईल. म्हणून संसारात आल्यांनी शरण गेलं पाहिजे. अजून शरण गेल्याने काय होते, शरण गेली आसी काय मरण असे. जो शरणामध्ये जातो त्याला मरण येत नाही. मी अनेक हे हिंदी सायडर महाराज लोक सत्संग घेतात, ते फार लाखोनं पब्लिक, आणि मग ते हात वर करते म्हणते हात ऊपर उठावर बोलो राधे राधे. मग लोक हात वर करतात आणि राधे राधे म्हणतात. हे राधे राधे म्हणताना हात कोण वर करतात? काय मीटिंग घेता का ग्रामपंचायतची? मग बोला ना विठ्ठल. हात वर करून राधे राधे का म्हणतात? विचार करावा लागेल ना महाराज. हात वर करून का म्हणतात? त्याचं कारण एकच आहे. तुम्हाला सोपं सांगू, पोलीसवाला चोराच्या मागं लागला. आता चोरच पोलिसाच्या मागं लागत आहेत, तो भाग सोडून द्या. पण पोलीसवाला चोराच्या मागं लागला आणि मग त्यानं बंदूक काढली. त्याच्या बंदुकीत गोळ्याही नसतात आणि त्याला परमिशनही नसते, पण काढली त्यानं बंदूक. आणि बंदूक काढून त्यानं एक शब्द म्हटला इंग्लिशमध्ये. काय काय? मी महाराष्ट्रात आहो का रशियात आलो कीर्तन करायला? काय विठ्ठल. बंदूक काढल्यावर काय म्हणते तो? हँड्स अप. आणि मग यानं हात वर केले. मग त्यानं हात वर केल्यावर बंदूक मारते, गोळी मारते का पोलीसवाला? काऊन नाही मारत? वाय? बिकॉज ही सरेंडर. त्यानं स्वतःला त्याच्या समर्पित केलं. हे बा लोणंदले न्या का येरवळ्याले न्या, आपण तुमच्या सोबत आहो. हे हात वर करणं म्हणजे राधे राधे म्हणताना त्या भगवंताला शरण जाणं. जो शरण जातो तो जैलात जाऊ शकतो, पण त्याला जैलातून बाहेर काढण्याची गॅरंटी सुद्धा ज्याला शरण जातो त्याच्यावर असते. विठ्ठल शरण जा उदारा पांडुरंगा. शरण गेल्यानंतर माणसाला मरण येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज कशी काय गोष्ट करता? हे तेरव्या होत आहेत, पुण्यस्मरण होत आहेत, तुमच्या महाराज लोकांचे होणार आहेत काही दिवसानं. मग हे मरण नाही का? याला पहिल्या प्रकारचं मरण म्हणतात, ते देहाचं मरण आहे. अरे किरण दादा देहानं निघून गेला असेल, मृत्यूनंतर माणसं रडतात, तर मला ते थोडंसं आवडत नाही. मृत्यूनंतर रोदन हे तो अज्ञानाचे प्रदर्शन. तो माणूस मेला ही काही रडण्याची गोष्ट नाही आहे. मृत्यू संस्काराचा एका खुलासा. थोडं पचायला कठीण आहे बरं.
मृत्यू संस्काराचा एका खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतैसा, मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कुणीही, नदी सागरासी मिळे सोडोनी भेदभाव कष्ट बळे, कार्य होते तिचे सगळे मिळण्यासाठी सागरी. अरे नदीचा प्रवास सुरू झाला त्या दिवशी तिच्या माथ्यावरती एक गोष्ट लिहिल्या गेली की हिला या जिल्ह्यात असो का दुसऱ्या राज्यात असो एका ठिकाणी मात्र कन्फर्म जायचं आहे, त्याचं नाव समुद्र आहे. तसा जीव जन्माला आला त्याचा कन्फर्म एक मुक्काम आहे, त्याला मृत्यूच्या पदापर्यंत जायचं आहे. फक्त जाताना मध्ये जे रस्त्याचे मुक्काम लागतात तो ते कसं करतो. किरण दादा ज्या मामाच्या गावला शिकले तिथंही जर 40 मित्रांच्या डोळ्यात त्यांच्यासाठी आज अश्रू येतात, गावातले लोक जर आजही त्यांना आठवण करतात, समजून जायचं आपल्या गावातली ही एक नदी आनंदाने समुद्रामध्ये मिसळलेली आहे, कोणत्या उद्धाराची गरज नाही. हे जीवनाची कीर्ती आहे महाराज. स्वर्गामध्ये माणूस गेला कसं ओळखायचं, काहीच नाही. जिवंत असणाऱ्या माणसाला विचारायचं गेलेल्याबद्दल तुमचं काय मत आहे. भिंतीला भिंत असणाऱ्यानं जर म्हटलं बरा गेला भाऊ, आमच्या इकडे भिंतीत येत होता 2-2 फूट, जीवन व्यर्थ आहे. आणि तालुक्यातल्या माणसानं डोळ्यात अश्रू आणून म्हणावं चांगला माणूस निघून गेला. वयाच्या 39व्या वर्षी गेल्यानंतर सुद्धा आपल्या माणसांच्या डोळ्यात अश्रू यावे, कुणाला तरी वाईट वाटावं आणि दुसऱ्या माणसांना चिंता वाटावी. तुम्हाला सांगू महाराज, हा बोलण्याचा विषय नाही तरी बोलतो. आमचे हरी महाराज माझ्याशी बोलत होते जेव्हा हा सगळा दुःखाचा प्रसंग घडला तेव्हा मागच्या वर्षी. डोळ्यामध्ये अश्रू होते त्या माणसाच्या आणि एक वाक्य ते बोलले माझ्याशी की महाराज गुरुजी असे स्तंभ कोसळले की माणसाला जगणं कठीण होते. यालाच तर कीर्ती म्हणतात. आपण नसताना सुद्धा आपण असलो पाहिजे याच्यासाठी गोष्टी होणे, याच्यासाठी चिंतन होणे, याला जीवन म्हणतात महाराज. हा मृत्यू जो आहे हा या शरीराला आहे, पण या शरीराच्या पलीकडे मर जाएंगे तो क्या हुआ, मरना ही तन का हक है, आत्मा नहीं मरती कभी, इसमें न हमको शक है, इस लोग की यात्रा हमारी सफलता से हो गई, इच्छा कुछ नहीं, गुरुदेव की मर्जी भई. शरीर पडणार, पण ते शरीर पडत असताना जर आपण योग्य ठिकाणी योग्य मुक्कामाला गेलो तर फार मोठं चांगलं काम होईल. किरणदादांनी संघर्ष केला. आज आपल्या सगळ्यांना ते आठवण येणं साहजिक आहे. अरे माझ्यासारख्या फक्त हरिभाऊशी जुळलेल्या माणसाला सुद्धा, मी आणि रोशन भाऊ आम्ही येत होतो तर ते मी सगळं पाहत होतो. माझ्यासारख्या माणसाच्या हृदयाला दुःख होते. आपल्या प्रत्येकाच्या मनाला तो चटका लागतो. एक घर उभं करण्याचं स्वप्न, एक 4 भिंती माझ्या उभ्या झाल्या पाहिजे हे स्वप्न श्रीमंताच्या घरात जन्माला आलेला पाहतो ते सोपं आहे महाराज. पण मोलमजुरी करून कारखान्यात काम करून MIDCत नोकरीवर जाऊन एक वीट जो रचतो ना, मी आधी सुद्धा बोललो, जीवन कोणतं सफल आहे माणसाचं, ज्या जीवनामध्ये माणसाच्या कडून काही चांगल्या गोष्टी घडल्या. जीवनाचा जरा प्रवास प्रत्येकानं स्वतःचा डोळ्यापुढे आणा. आपण उभं राहिलो ती माती जरा डोळ्यापुढे आणा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ज्या मातीमध्ये माणूस जन्माला येतो त्या मातीमध्ये स्वप्नाचं एक घर उभं करण्याचं त्याचं स्वप्न आहे. प्रत्येक जीवाचं आहे. कुणाची छोटी झोपडी आहे, कुणाचं मोठं 4 भिंतीचं घर असेल, कुणाचा एक मोठा बंगला असेल, कोणतंही घर असो त्याच्याकरता धडपड. आमचे हरी महाराज सुदैवानं उपसरपंच पदावर घरकुल मंजूर झालं आणि ते स्वप्न कसं डोळ्यामध्ये असेल त्या तारुण्यामध्ये. मी स्वतः याचा ग्वाहीदार आहो. मी स्वतः माझ्या हातानं माझं राहण्याचं घर उभं केलेलं आहे. जगामध्ये ताजमहाल फोटोमध्ये चांगला दिसतो, पण माणसाच्या डोळ्यात त्याचं स्वतःचं घर उभं राहत असते. लक्षात ठेवा. ते करोडो रुपयाचं असो का 50,000चं असो, ते घरकुल सबसिडीनं उभं केलेलं असो
का ते बापानं स्वतःचं सोनं नाणं मोडून गहाण ठेवून एकत्रित केलेल्या पैशातून असो. आणि त्याची पुढची गोष्ट जेव्हा मी उभं करतोय आणि माझ्या घरातली इथं राहावे, मी कष्ट करतोय आणि या कष्टानं माझ्या घरातल्या 5 लोकांना आनंद मिळावा. मी काम करतोय आणि या कामातून कोणाला तरी आनंद मिळावा. ज्या दिवशी आमचे दादा किरण भाऊ निघून गेले त्या दिवशी सुद्धा एकच लगबग, हातामध्ये टिफिन कधी येतो, ड्युटीवर कधी रुजू होतो. पण बांधकाम चालू असलेल्या घरावर पाणी मारायचं. मी हे प्रसंग याच्यासाठी सांगतोय, हा प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाच्या जीवनातला संघर्ष आहे. आणि हा संघर्षाचा पट जो असतो, हा जीवनाचा खरा चित्रपट जो असतो ना, तो माणसाला कोणत्याही पडद्यापेक्षा मोठा असतो. तो त्याच्या जीवनाचा सगळ्यात मोठा क्षण असतो. माझं घर उभं होत आहे आणि म्हणून मी त्या घराला उभं करण्याकरता मेहनत केली पाहिजे. हातामध्ये पाण्याची नळी, पाणी शिंपडणं झालं आणि जाण्याची लगबग. गाडीवर बसल्यावर पुन्हा नजर जाते आणि नजर गेल्यानंतर लक्षात येते की ही वायर गुंडाळून ठेवली पाहिजे, लाईट गेली. आणि तो क्षण जवळ आला महाराज. हा मृत्यूचा क्षण एवढा भयानक आहे. माझ्या मायबापांनो, माझ्या प्रिय सज्जन मायबापांनो, तुम्ही मी आपण सगळे एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहोत. जी श्वास भेटले ना त्या श्वासावर कधी गुमान करू नका. जी वास्तू भेटली त्या वास्तूवर कधी अभिमान करू नका. जी जीवन भेटलं त्या जीवनाचा एक एक श्वास भरोसा मत करो, सांसों की डोरी टूट जाती है, छतें महफूज रहती है, दीवारें टूट जाती है. वरचं छप्पर तसंच राहते पण खालच्या माणसांच्या भिंती कोसळून जातात. माझ्या वाघांनो, माझ्या प्याऱ्यांनो, छतें महफूज रहती है, दीवारें टूट जाती है. प्यास की कीमत पूछनी हो तो उसे जाकर पूछो, जिसकी बादली कुएं में रहती है और ऊपर से रस्सी टूट जाती है. सुखाचे दिवस येतात माणसाच्या जीवनात आणि माणसाला या जगाचा निरोप कधी घ्यावा लागेल सांगता येत नाही. अशा काळामध्ये संत म्हणतात, हा एक आतमध्ये आलेला श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, त्याचं चिंतन कर गड्या. तो क्षण आला आणि त्या क्षणाने घरकुलातलं घर तो उभं राहिलं, पण घराला घरपण देणारा आमचा किरण दादा मात्र निघून गेला. त्याचं नाव जरी किरण असेल तरी कुटुंबासाठी आशेचा किरण असणारा एक करता धरता माणूस निघून गेला. हे निघून जाणं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे, प्रत्येकाच्या येणार आहे. माणसं 9 प्रकारे या जगाचा निरोप घेत आहेत. जल के बिना कई बाढ़ से, भूकंप से, शस्त्रास्त्र से, बीमारियों से, डाकुओं से, आपसी रणराग से, चाहे किधर से क्यों न हो, शस्त्रास्त्र से, तूफान से, घर नाश ही करना है शिव को, तो पल भी नहीं लगता उसे. म्हणून हे शरीर प्राप्त झालं त्यांनी शरण जावं. का जावं? कारण ज्या 2 गोष्टी आपण आपल्या म्हणतो त्यातलं पहिलं शरीर हे काळाच्या मालकीचं, दुसरं धन हे कुबेराच्या मालकीचं. देणाराही तो, घेणाराही तो, हे सगळं करणारा जर तो असेल तर आम्ही काय करावं? आम्ही फक्त त्याचं भजन करावं. विठोबा
देणारा आहे आणि तोच घेणारा आहे. या जगामध्ये आपण जसे एका मोठ्या मालकाकडे काम करतो तसं सगळ्यांचा एक मालक कोणीतरी वर आहे आणि तो सगळ्यांचा आहे. कंपन्यावाल्यांचा आहे, शेतीवाल्याचा आहे, टाळवाल्यांचा आहे, मृदंगवाल्याचा आहे, कीर्तनवाल्यांचा आहे. त्याच्या जवळ जाणे आणि त्याच्या जवळ न पाचारिता न बोलावता जाणे, त्याची शरणागती प्राप्त करणे हा जीवनाचा उद्देश आहे. माझ्या प्रिय सज्जन मायबापांनो, या जीवनाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आणि मी योग्य ठरलो त्याचा एकच उद्देश आहे आणि तो उद्देश शरण जाण्याचा आहे. जो शरण जातो त्याने स्वतःची शक्ती, स्वतःची सत्ता, स्वतःची बुद्धिमत्ता सगळं ठेवून द्यावं महाराज, सगळं ठेवून द्यावं. आमचे आदरणीय धायगुडे सर आणि मी बोलत होतो. मी त्यांना सांगितलं, एक मामासाहेब होते संप्रदायामध्ये, आम्ही तर आता पदव्या मिळवल्या. मामासाहेब त्यावेळेचे असे विद्वत जन होते की कोणताही शब्द त्यांच्या पुढे ठेवा त्याच्या लाख फोडी करायचे, ते वेगवेगळे त्याचे विवेचन करायचे. पण ते अशी टोपी डोक्यातली काढली की माऊलींच्या उंबरठ्यावर प्रणाम करायचे. एक दिवस त्यांच्याकडे एक जण आला आणि तो म्हणाला की तुम्ही हे डोक्यातली टोपी का काढता? मामासाहेब म्हणाले, हे डोक्यातली टोपी फक्त निमित्त आहे. ती टोपी काढतो म्हणजे माझ्या डोक्यात जेवढं आहे तेवढं सगळं मी बाजूला काढतो मग प्रणाम करतो. ते म्हणत, डोक्यातलं सगळं बाजूला झाल्यावर प्रणाम करून काय भेटणार आहे? मामासाहेब हसले आणि म्हणाले, आपल्या डोक्यातलं सगळं बाजूला ठेवलं तरच तो त्याचं आपल्या डोक्यात टाकते, नाहीतर ना आपल्याला डोकेबाज समजून सोडून देते. आपलं डोकं लावू नका. भगवंताच्या पुढे आपलं डोकं अजिबात लावायचं नाही. कीर्तन डोक्यानं केलं ना काही कोणाला फरक पडत नाही, पण कीर्तन हृदयातून करा, 4 माणसांना फरक पडेल. शब्दांची फोड केल्यापेक्षा भावनांची फोड करा. माणूस ग्रेट कोणता? ही माझी माता भगिनी बसलेल्या आहेत, माझी आजी बसलेली आहे. ही माझी माय कोणत्या गावात जाऊन विद्यापीठात जाऊन मंत्र शिकून आली. मी आळंदीला शिकायला होतो तर आम्ही मधुकरी मागायला जायचो. मग ते मधुकरी गोळा केली की येऊन सगळ्यांनी भाकरी वाटून घ्यायच्या आणि एकाच कॅटलीमध्ये ते गोळा करून खायचं. त्याच्यात सगळ्या भाजी, कोणती भाजी असो त्याच्यात टाकायची. ते सगळा गोपालका आला. आमच्या ओळखीचे झाले, 5-5 घरं वाटून दिले. एक दिवस आमचे एक मित्र भिक्षा मागण्याकरता गेले मधुकरी, ते मागितली त्यांनी. ते मागत असताना ती बाई स्वयंपाक करत होती, भाकरी टाकत होती. म्हणे, काकू तुम्ही भाकरी टाकता? पोरग पाळण्यातलं रडायला लागलं. ते महाराज म्हणे, तुम्ही भाकर टाका कारण इकडे पाठाला जायचं आहे, तुमच्या पोराला मी पाहतो. ते दाढी वाढलेल्या महाराजनं पाळण्यातलं पोरग उचललं आणि त्याला संस्कृतचे मंत्र ऐकवले. ऊर्ध्वमूलमध शाक मश्वस्तम प्रावरव्यम. काय ऐकणार आहे ते? त्याचा अध्याय सुरू असताना पोरग आणखीन जोरात रडायला लागलं. मग महाराजनं पाठ चेंज केला. संस्कृत सुभाषित, सतत गमनादनादरो भवती मलय भिल्ल पुरंद्री चंदनम तरुकाष्टे इदनम कुरुते. अध्याय चेंज केला. एवम सतत. ते पोरग आणखीन जोरात रडायला लागलं. ती माय पिठाचे हात पुसत पुसत अशी आली, ध्यान देऊ नाही का बरं, असे पिठाचे हात पुसत आली आणि उरलेलं पीठ तिनं आपल्या पदराला पुसलं आणि पाळण्यातलं पोरग महाराज जवळ जे होतं ते महाराजच्या काकीतून ओढलं आणि ती माय बोलली आळंदीतली, ओलेले माझ्या छनुळ्या बाळा काय झालं तुला? आणि ते पोरग चूप बसलं. 5 सेकंदातच चूप बसलं. आमचा महाराज टेन्शनमध्ये आला. म्हणे, बाई काकू, मी तुमच्या घरून रोज मधुकरी मागून नेतो. मी पंचदशी वाचतो, भगवद्गीता वाचतो, सुभाषित वाचतो, भास्कर प्रदीप वाचतो, सारे ग्रंथ वाचतो. हा मंत्र मला कोणत्याच पुस्तकात भेटला नाही. अलेले माझ्या छनुळ्या बाळा काय झालं तुला? ती आळंदीतली माय होती. ती माय बोलली, महाराज बरं का, ती आळंदीची माय म्हणे, महाराज लेकराला चूप बसवण्याकरता पुस्तकातले मंत्र कामात नसतात येत. हृदयाचं पुस्तक उघडा लागते आणि प्रेमाचा मंत्र द्याला. झालं ना, संपलं ना. प्रेमाविना माणूस जो आहे ना, तो माणूस हा खाली आहे. आणि ते प्रेम जर नसेल तर जीवनातल्या सगळ्या कृती व्यर्थ आहेत. आज आपण एवढा समाज एकत्रित झालो. लोणंदवरून आमचे पाटील साहेब दिसत आहेत, समोर आमचे आदरणीय दादासाहेब आहे. ही सगळी मान्यवर मंडळी, पाठीमागे आमचे मामा बसलेले आहेत, तिकडे उभे आहेत. हे सगळी मंडळी, तुम्ही आपतेष्ट, हे कीर्तनकार मंडळी, ही वारकरी, हे वारकरी कुठे थोडी जातात. हे सगळे आपण एकत्रित आलो. या एकत्रित येण्याचं कारण काय? या एकत्रित येण्याचं कारण संपत्ती कधीच नसते माझ्या प्याऱ्यांनो.
कोणी एकत्रित येण्याचं कारण तुमचं पद कधीच नसते. तुम्हाला वाटत असेल कोणी आपल्या पदामुळे येतो, संपत्तीमुळे येतो, एक दिवस तुमचा भ्रमनिरास होईल, तुमच्या डोक्यातला भ्रम निघून जाईल. माणसं एका माणसाला दुसऱ्या माणसाजवळ जाण्याकरता फक्त एकच कारण असते, त्याचं नाव प्रेम आहे. तेवढी कमाई करा जीवनात, आणि हे प्रेम जर जीवनात कमावलं, संपलं माझं कीर्तन 4 मिनिटामध्ये. हे प्रेम जर जीवनामध्ये कमावलं, आयुष्यात कुणी तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. आज सगळ्या जगाचा बिघाड कोणता आहे हे माझं कीर्तन म्हणून ऐकू नका, माझ्या हृदयातली सल तुमच्या पुढे मांडतोय. आज जगातला सगळ्यात मोठा रोग कॅन्सर नाही आहे, सगळ्यात मोठा रोग हार्ट अटॅक नाही महाराज, नाही महाराज. सगळ्यात मोठा रोग कोणता साथीचा नाही आहे, या जगातला सगळ्यात मोठा रोग आहे माणसाला दुसऱ्याबद्दल प्रेम कमी, द्वेष जास्त वाटायला लागले. विष मनातील साप करावे असे वाटते, ऐका ना, विष मनातील साप करावे असे वाटते, चल सगळ्यांना माफ करावे असे वाटते, प्रेम कधी का मोजून मापून करता येते, मग हृदयाचे का माफ करावे असे वाटते. आजपासून एक मंत्र घ्या, कोण्या पुस्तकात लिहिलेला नाही आहे, ह्या लेकराचा, हे 29-30 वर्षाचं पोरग तुम्हाला प्रार्थना करते, एकच मंत्र घ्या. कोणता? ज्याच्या सोबत कट्टर भांडण केलं असेल तो जरी रस्त्यानं दिसला, प्रेमानं बोलून पहा, त्याला करू द्या काही, तुम्ही प्रेमानं बोला. जगामध्ये आपला शेजारी किती मोठा करोडपती होऊ द्या, त्याची भिंत पाहून आपल्या डोळ्याला आग नाही लागली पाहिजे, त्याची भिंत पाहून आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे. कोणती प्रगती करून राहिलो महाराज आपण? शेजारचं पोरग पेळ्याचा डब्बा घेऊन येते, मी पोलीसमध्ये लागलो. जो फुकटचे 2 पेळे खाते तो पोरग उंबरट्याच्या बाहेर गेल्याबरोबर म्हणते, हे का इमानदारीनं लागलं असेल, साहेबाले पैसे खाऊ घातले असतील. कोणता माणूस बनून राहिला? गाड्या कमी होते आमच्याकडे, मी रोज बोलतो, हे तुम्हालाही सांगतो. गावामध्ये 2 व्हीलर कमी होत्या, पण माणूस पैदल येत नव्हता लोणंदवरून. 2 व्हीलर कमी होत्या, पण लोणंदला जर आनंद गावातला शेरेची वाडीतला माणूस दिसला तर या गावातला, गाडगे महाराज बरोबर आहे का नाही, या गावातला माणूस म्हणायचा, टेम्पोत बसू नको, गाडीवर बस, 2 जण गप्पा करत जाऊ, आणि हे रानानं असे चालत गाडी चालवत चालवत घरापर्यंत यायचे. आज प्रत्येक माणसाजवळ 2 व्हीलर आहे, पण बसून दुसऱ्याला घेणाऱ्यांची संख्या कमी झाली का नाही? चिंतन कर जा संध्याकाळी. प्रत्येकाजवळ 4 व्हीलर आहे, पण 2 रुपयासाठी हात पुढे करणाऱ्याला पाहून ब्लॅक काच वर चढवणारे वाढले का नाही? प्रत्येक तालुक्यात 5-5 कीर्तनकार आहेत, पण कीर्तनकाराला कीर्तन सोडून जर सहज एखाद्या दुःखिताच्या भेटीला बोलावलं तर फोन स्विच ऑफ करणाऱ्याची संख्या वाढली का नाही? प्रत्येक ठिकाणी गायक वादक आहेत, पण माझ्या गायनानं माऊली खुश झाली पाहिजे याचा विचार करणारे किती आहेत? माझे स्वर माऊली ज्ञानोबारायांच्या पायावरती पोहोचले पाहिजे असा विचार करणारे किती आहेत? मोठमोठे आलापन ताना आहेत, पण ते कशा करता? सगळ्या महाराष्ट्रात मीच 1 नंबरचा बादशाह गायक आहे हे दाखवण्यासाठी सगळे कीर्तनकार दृष्टांत सांगून राहिले, पण काय ज्यासाठी? मीच खतरनाक कीर्तनकार आहे दाखवण्यासाठी स्टेटस लावणं चालू आहे. मी मगाशी सांगितलं ना, मी ते अँड्रॉइड मोबाईल वापरणंच बंद केला महाराज. हे आपला 800 वाला हलो घरी सांगायचं, निघालून पोचलो, डायरेक्ट बंद करून ठेव. का? माणसं फिरतात ते स्वतःच्या आनंदासाठी नाही, याले दाखवण्यासाठी. तू घरी बसेला असले का ना, आम्ही तिकडे चाललो केदारनाथला, त्याला केदारनाथला जाऊन सुद्धा केदारनाथ भेटत नाही, कारण विचार अनाथ झालेले आहेत त्याचे. लक्षात घ्या, हे कोणाची संख्या वाढवत चाललेली आहे? अचानक माणसांची माकडे झाली कशी, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे, बंगल्याशी बंगला अन बंगल्यावर बंगले बंगले बंगले, बंगल्याशी बंगला अन बंगल्यावर बंगले, खोपटे माणसे गेली. ही माझी 80 वर्षाची आजी उपाशी राहत होती, पण माझा नातू जेवला पाहिजे ही तळमळ होती तिची. घरी भाकरी बनल्या, भाजी बनली, वाटीभर पहिले शेजारी माणसाले हे भाजी घ्या. आज किचन रूम मध्ये ट्रॉली किचन आहेत, इकडे आले असतील ना, बटन दाबले की ट्रॉली बाहेर, बटन दाबले की ट्रॉली बाहेर येते, पण घरचं मुंड उसात उपाशी जाते. घरात स्वयंपाक भरलेला आहे, दवडी भरलेली आहे, भाजी भरलेली आहे, पण शेजारी माणसं उपाशी आहेत,
त्याचं घेणं देणं माणसाला नाही. हे मनुष्यत्वाचा प्रवास नाही, हा प्रेमाचा मंत्र हृदयात ठेवा. या प्रेमापेक्षा मोठं काही नाही. ते प्रेम देणारे 2 घटक तुमच्या माझ्या जीवनात आहे. आपला बाप फाटक्या कॉलरचा असेल पण तो प्रेम देणार आहे. संपलं होतं माझं. यांनी माझ्या कानात सांगितलं 5 मिनिटं अजून चालू द्या, चोपदार महाराजांनी. आणि त्यांच्या हातात राजदंड आहे. आपण जर सूचनेचं पालन नाही केलं तर आपल्यालाही दंड होऊ शकते. विठाला आणि हे खरं प्रेम देणारे जीवनामधले 2 घटक, एक आई आणि दुसरे वडील. त्या आई वडिलांच्या स्वप्नाकरता, हे निघून गेलेल्याच्या उद्धाराकरता कीर्तन नाही, जिवंत असणाऱ्यांचं जीवन व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्याकरता कीर्तन आहे. काही जणांना वाटते ते राग घेतली आणि कुठंतरी नेऊन टाकली की झाला उद्धार. कबीर महाराज म्हणतात, गंगा नहावे जो नर तर है, तो मेंढक क्यों नहीं तर है, जा का गंगाजी में घर है. त्या बेंडकाचा कोणी इंटरव्ह्यू नाही घेतला बरं का पाटील साहेब, कोणी इंटरव्ह्यू नाही घेतला. समजा बेंडकीचा इंटरव्ह्यू घेतला असता बेडकाचा आणि ABP माझावाल्यानं विचारलं असतं आपला परिचय द्या, त्यानं हात जोडून सांगितलं असतं, नमस्कार मी बेंडूक बेंडकाजी बेंडकाळे, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा जीमेल व्हॉट्सअप सगळं गंगा. पण त्याचा उद्धार होत नाही. कहे कबीरा सुनबाई साधो, ओ नर बेशक तर है ज्याके हृदय में हरिहर है. ती हृदयापासून प्रेम करणारी आई आहे. 25 वर्षाचा पोरगा कीर्तनात उभा असेल, पेंडॉलच्या पलीकडे असेल, त्याचे 2च देव आहेत फक्त. म्हणे दास तुकड्या बोलू नका खोटे, सर्व देवांपेक्षा आई बाप मोठे. विठ्ठल एक आई असेल, बाप असेल, तो आई आणि वडील हे आमचे 2 दैवत आहेत. त्या बापानं कष्ट केले, एवढे कष्ट केले. पोरांना माझं बोलणं आहे, तरुण पोरांना माझं बोलणं आहे, एक काम करा, थोडासा पगार कमी असला तर चालते, कमाई कमी असलीच चालते, बेरोजगार असले तर चालते, पण आपल्याकडे पाहून आपला पोरगा काहीतरी करतो याचं समाधान बापाला असलं पाहिजे. जीवन जीने का असली मजा तब नहीं जब दौलत बाप की और उस पे घमंड हम करे. जीवन जीना असली उसको कहते हैं जब दौलत अपनी और उस पे गुरूर अपना बुढ़ा बाप करे. त्याग करतो. ज्या लेकराला जत्रेतलं काही दिसलं नाही स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि स्वतःच्या खांद्यावर घेऊन जत्रेमधल्या गर्दीमधलं काहीतरी दाखवतो.
माझ्या भावांनो, आपल्या आयुष्याला जी उंची प्राप्त झाली ती फुकट नाही झाली. ती उंची आपल्या बापानं स्वतःच्या शरीरानं तुम्हाला दिलेली आहे. जी दूध पाजलं आईनं, त्या दुधानं आपण ताकदवान बनलेलो आहोत. इथे कोणी MD डॉक्टर असेल, MBBS डॉक्टर असेल, आय एम ऑल्सो डॉक्टरेट, मी सुद्धा डॉक्टर आहो. 2 प्रकारचा डॉक्टरेट आहो, औषध गोळीवाला आणि पुस्तकहीवाला आहो. सगळ्या डॉक्टरीची भेट घ्या. MD वाल्याला भेटा, फिजिशियनला भेटा, सर्जनला भेटा. आणि माझा एक प्रश्न विचारा, चोपदार महाराज, एक प्रश्न विचारा. कोणता? माणूस मेल्यानंतर स्मशानात त्याला पेटवतात, पेटवल्यावर सगळ्या हाडं त्याचे जळून काक होतात. पण तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी लोक सावळायला गेले की छोट्या हाडं भेटतात. डॉक्टरला विचारा, हे हाडं काऊन नाही जळले? या जगातल्या कोणत्या डॉक्टरजवळ याचं उत्तर नाही आहे. MS असो, सर्जन असो का फिजिशियन असो, त्याचं उत्तर आध्यात्मिक ग्रंथाईनं दिलं. गर्भामध्ये जीव असताना मायनं आपल्या नाळे वाटे त्याला शक्ती दिलेली आहे. तेव्हा खात नव्हता तो. जन्माला आल्यावर, नाळ तोडल्यावर पहिल्यांदा आईनं आपलं दूध त्याला पाजलं. दुधाच्या त्या पहिल्या घोटापासून जेवणाच्या पहिल्या घासापर्यंत मायनं त्याला दूध पाजलं. ते दूध शरीरात गेलं आणि त्या शरीरात पहिल्यांदा अस्थि तयार झाले, हाडं तयार झाले. मेल्यावर हेल्मेट सारखं टणक असणारं डोकं फुटलं, कवटी फुटली, लोक घराकडे आले. मेल्यावर 6 फुटाचा पैलवान जळून खाक झाला. पण राखेमध्ये छोटे छोटे हाडं शिल्लक होते. त्या अग्नीला बोलता येत नाही. हरी महाराज, तिला बोलता आलं असतं तर तिनं हात जोडून सांगितलं असतं, दादा सगळं जग जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण मायचं दूध जाळण्याची ताकद माझ्या अंगात नाही. काही करू शकत नाही. दात ते जब ओठ में तब दूध को पिलवा दिया, अनजान थे खाने पीने तब चोच से खिलवा दिया. नहीं याद थी दुनिया जुबा हर लफ्ज से पड़वा जिने, इतनी हमारी मूढ़ता आखिर सुख न दिया उन्हें. किरण दादा निघून गेले, पण 2 लेकरं आहेत. 4 वर्षाचा हर्ष आणि आर्य आणि वैष्णव. या 2 लेकरांना आपल्या पोटाशी जगवण्याची ताकद ज्या माझ्या बहिणीमध्ये आहे, ताईमध्ये आहे, त्या लेकरांसाठी ते दुर्गा देवीपेक्षा मोठी देवी आहे. लक्षात ठेवजा. ती माय आहे का? माय तमाशात नाचणारी असू द्या, तमाशाच्या फळावर नाचणं झालं की पडद्याच्या आळी जाते आणि पोराला हृदयाशी लावते. देव सुद्धा प्रेम करताना हातचा राखून ठेवते, पण माय तसं करत नाही. अमृतासारखं दूधच पाजते लेकराले, विष कधी पाजत नाही. त्याला माय म्हणतात. ती आई ज्याच्या घरात आहे, ज्याच्या झोपडीत आहे. 2 लाईट कमी असू द्या तुमच्या घरात, नवीन LED लाईट आले नसू द्या तुमच्या झोपडीत, पण ज्याच्या घरात मोतियाबिंदू झालेल्या मायचे डोळे आहेत, देख अंधेरे फिर तेरा मुंह काला हो गया, मेरे माँ ने आंखें खोली और घर में उजाला हो गया. याच्या घरात डोळे आनंदानं उघडणारी माय आहे. बाप घरी असेल तर जेवणाच्या टाईमवर वरण भात भाजी पोळी त्याच्या ताटात असेल, तो शेतकऱ्याला अर्थ आहे. संपलं माझं. 1 मिनिट घेतो शेवटचा. ज्याच्या घरी शेतकऱ्याचं धनधान्य भरलेलं आहे, जेवणाच्या वेळेवर जर आई वडिलाला जेवण भेटत नसेल, तो बोगस शेतकरी आहे. एखादा मोठा डॉक्टर आहे, पण मायबापाला खोकल्याचं औषध वेळेवर भेटत नसेल, बोगस डॉक्टर आहे. एखादा मोठा इंजिनियर आहे, 25 मजली बिल्डिंग बांधते पुण्याला चिंचवडमध्ये, पण मायबापाला जगण्यासाठी जर 10 बाय 10ची खोली बांधून देऊ शकत नसेल, बोगस इंजिनियर आहे. एखादा, पुढे बोलतो अजून, एखादा मोठा कीर्तनकार आहे, आई माझी मायेचा सागर म्हणते, पण त्याची माय जर दुःखात असेल तर बोगस कीर्तनकार आहे. एखादा मोठा वकील आहे, सगळ्या जगाच्या कोर्टमध्ये केस लढतो, पण मायच्या पुढे जर आर्ग्युमेंट करत असेल, वकील क्या करत असेल, बोगस वकील आहे. जगामध्ये काहीही बना, पण मायबापासाठी बना. मी 7वीत असताना माझ्या वडिलांच्या चपला पाहिल्या होत्या. हरी महाराज, माझा बाप शेतामध्ये जाताना अशा वरून चांगल्या चपला घालायचा आणि खालून फाटलेल्या चपला घालायचा. मी म्हटलं, बाबा तुमच्या पायात तर चिखल जाते, काटा जाते, आणि वरून चपला चांगल्याच आहेत. माझा बाप म्हणाला, तुमच्या 3 लेकराले चांगलं वाटलं पाहिजे म्हणून मी वरून चप्पल तशी ठेवतो, खालून काटे टोचले तरी चालेल, पण माझ्या लेकराच्या मनाला काही टोचलं नाही पाहिजे. याला बाप म्हणतात. लक्षात ठेवा. भोक पडलेल्या चपलेतून काटा टोचतो बापाला आणि कळ उठते मस्तका. तेव्हा संघर्ष या शब्दाचा अर्थ मी शोधत नसतो पुस्तकात. मायच्या हाताने शिवलेली गोदडच असते खरी मखमल. मी 5 स्टारमध्ये राहिलो, देशाच्या बाहेर राहिलो,
कॅबिनेटवाले हे सगळ्या मंत्र्याच्या घरी राहिलो, खासदाराच्या घरी राहिलो. तुम्हाला सांगू, आईच्या हातानं शिवलेली जी गोदळ असते ना, ते 5 स्टारपेक्षा खतरनाक असते. मायच्या हाताने शिवलेली गोदळच असते खरी मखमल, आणि बुक्क्यापेक्षा पवित्र असतो रे बापाच्या पायाखालचा चिखल. आमचा बाप, आमची आई ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आमच्या जीवनात एक वेगळा आनंद निर्माण होईल. आज किरणदादा जे निघून गेले, त्यांचा हा आपतेष्ट परिवार, तुम्ही मी आपण सगळे त्याच्यामध्ये आलो. त्यांच्या निघून जाण्यानं त्यांच्या परिवारात जी पोकळी आहे त्याच्याकरता आपण कष्ट करणे, त्याच्याकरता सहकार्य करणे, याला माणूस पण म्हणतात. त्यांना भगवंताच्या नारदाच्या या गादीवरून, संप्रदायाच्या या मुशीतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या जीवनामध्ये एकच तत्व ध्यानात ठेवा. महाराज म्हणाले, हे सगळं करत असताना शेवटी फक्त जीवनात एक करा, शेवटच्या चरणात. म्हणे कारेना शिवंतासाठी
देवासवे आठी पाडितोसी देह हे काळाचे तेथे मनुष्याची काया. या कीर्तन सेवेकरता ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळे एकत्रित झालो आहे असे कैलासवासी किरण प्रकाशरावजी गोपनर हे वयाच्या 39व्या वर्षी निघून गेले. त्यांच्या पश्चात त्यांचे वडील प्रकाशदादा गोपनर, आई सौ सुवर्णाताई, पत्नी श्रीमती प्रतिभाताई, 2 मुले आहेत आर्यन आणि वैष्णवी, बहीण आहेत सौ नीता अभिजित खरात हिंगणगाव, आजी श्रीमती हिराबाई, चुलते मधुकरराव, हरिभक्तेपरायण हरी महाराजांचे आमच्या वडील आदरणीय हरिभाऊ महाराज, काकी आहेत सौ लक्ष्मीताई, सोनबा काकी, सौ रंजनाताई, चुलत भाऊ नितीन दादा, हरी महाराज, अनिकेत भाऊ, विनोद दादा, करण भाऊ, प्रतिभाताई, संगीताताई, ही सगळी मंडळी, या सर्वांना जे हानी झाली, दुःख झालं आणि त्यांचा परिवार आहे, आपण सगळ्यांनी हा आपला परिवार, अपने लिए जीता वो जीना नहीं है और सेवा में जो मरता वो मरना नहीं है. दुसऱ्यासाठी जगलं की आनंद होते. मी कीर्तन करतो ना, हे कीर्तन केल्यानंतर मी कीर्तन ज्यांच्यासाठी करतो मला स्वाभिमान वाटतो, आनंद वाटतो. कीर्तनाच्या दक्षिणेमधून, मानधनातून आईबाप नसणाऱ्या 20 पोरांचं मी शिक्षण करतो 0 रुपयात. पायात घालायच्या चपलेपासून डोक्यात घालायच्या टोपीपर्यंत माऊली मोफत, शाळा राहणे सगळं त्यांच्यासाठी करतो. म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही, त्यांच्यासाठी केलं की आपल्या मनाला आनंद भेटतो. अत्तर दुसऱ्याच्या अंगाला लावलं की आपल्याला आपोआप सुगंध भेटते. तसं जीवन दुसऱ्यासाठी खर्ची करा. हे सगळा परिवार, या आपल्या तुटलेल्या परिवाराला सहकार्य करा. जो दुसऱ्याला अत्तर लावतो त्याला सुगंध आपोआप भेटतो, तसा तुम्हाला भेटेल. या कीर्तनाकरता गायनाचार्य आमचे हरिभक्तीपरायण विकास महाराज कोळेकर, हरिभक्तीपरायण बापू महाराज पवार, हनुमंत महाराज पांडुळे, सौरभ महाराज, आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण हेमंत महाराज, आदरणीय ज्ञानेश गुरुकुल वारकरी, मला हे पाहूनच वाटलं, ज्ञानेश गुरुकुल वारकरी संस्था, गुरुजी कोणतं आहे? पाडळे महाराज, टाळी वाजवा. स्वप्नील महाराज, आमचे आदरणीय स्वप्नील महाराज आणि चोपदार देवरकर महाराज, देवकर महाराज, विनेकरी आमचे हरिभक्तीपरायण सुभेदारजी चव्हाण, शूटिंगसाठी आमचे वैष्णव दादा, वैष्णव कीर्तनकार चॅनल आहे ना आळंदी, या सगळ्या मंडळी करता आमचे विनेकरी बाबा, मृदंगाचार्य माऊली महाराज, मावळे महाराज, माऊले महाराज बाई आणि विकास महाराज कोळवळेकर, विकास महाराज यांच्या सर्व मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सर्व मंडळींना धन्यवाद देतो. माझ्याकडून नावात चूक होऊ शकते पण भावात चूक नाही होत. माझा प्रॉब्लेम आहे, आपलं नाव ठाकरे आहे, शरद पवार थोडी आहे, काही सगळे नावं ध्यानात नाहीत राहत. पण ही सगळी जी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींना उपस्थित सर्वांना खूप खूप प्रणाम, आपल्या चरणी वंदन. आमचे जीवस्य जीवलग आदरणीय हरी महाराज गोपनर, त्यांचा आणि माझा संपर्क खूप जुना आहे. मी जेव्हा भाषण करायचो, सगळ्या महाराष्ट्रात फिरायचो, तेव्हा वक्तृत्व स्पर्धेत यांची आणि माझी भेट झाली आणि ते याचे साक्षीदार आहेत. आम्ही जगातल्या सगळ्या रंगात फिरलो पण एक पांडुरंग आमच्या हृदयात होता, म्हणून जीवनाला कधी वेगळं वळण लागलं नाही. त्यातून हा एवढा जीवलग फार सुंदर कीर्तन आता महाराज करतात, त्यांच्यासाठी टाळी वाजवा जोरदार. हे फार कठीण असते महाराज. आळंदीत जाऊन एखाद्या गुरुचा डोक्यावर हात असला माणूस उंची पटपट वाढते, पण खडकातून निघायला माणसाला ताकद लागते. उभर तक जो फलक तक पहुँचे हुए है वो सदियों से दबाए हुए है. मंजिल की तरफ चलता रहा मैंने रास्ते में मील का पत्थर नहीं देखा. ये फूल मुझे कोई विरासत में नहीं मिले. आपने मेरा कांटों से भरा बिस्तर नहीं देखा. माणसं काट्यातून चालत मोठे होतात. ह्या सगळ्या आपल्या माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी वंदन. पुढचा कार्यक्रम आपला थोडा 5 मिनिटाचा शिल्लक आहे. ज्ञानेश्वर
करातील सर्व मंडळींनी पुढे यायचं आहे. करातील सर्व मंडळींनी पुढे यायचं आहे. या ठिकाणी पुष्पवृष्टीचा अभंग होईल, त्यानंतर महाआरती होईल. आल्यानं संसारा उठा वेग करा, शरण उद्धारा पांडुरंगा. या अभंगावरती अतिशय समर्पक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे प्रसारक, वाणीभूषण समाज प्रबोधनकार, गुरुवर्य हरिभक्तपरायण प्राध्यापक डॉक्टर प्रशांतजी महाराज ठाकरे आमच्या गुरुवर्यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन केलं. त्यांना समस्त ग्रामस्थांच्या पंचकृषीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरुकृपे. आज आमच्या शेळके साहेब असतील, इथं सगळेजण पंचक्रोशीत आले, सर्वच माझे मायबाप असतील. यांना प्रश्न पडतो की मी कीर्तन कसं चांगलं करतो, पण याचं उत्तर आज सर्व माझ्या गावकऱ्यांना पंचक्रोशीला द्यायचं आहे. गुरुचा हात पाठीवरती असला की उद्धार व्हायला वेळ लागत नाही. आणि गुरु शिष्याचं हे नातं आज आपण जपलं. नागपूरसारख्या ठिकाणी येऊन महाराज या ठिकाणी आले. गावच्या वतीनं पंचक्रोशी वतीनं खूप खूप धन्यवाद महाराजची. पुढील कार्य